नमस्कार विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मित्रांनो. मी एजू मराठीच्या वतीने आपल्या हक्काच्या व्यासपीठावर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या एका गोष्टीकडे लागले होते तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2026चा महानिकाल आज मी तुमच्या समोर घोषित करत आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातून 45 वक्त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, पण हा उपक्रम तुमच्याशिवाय अपूर्ण होता. हे व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचवणारे, त्यावर कमेंट्स करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारे आपले सर्वांचे लाडके प्रेक्षक आणि वाचक यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. तुमच्या या पाठिंब्यामुळेच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त व्ह्यूज आणि प्रचंड वॉच टाईम मिळाला आहे. या महानिकालाकडे वळण्यापूर्वी ही निवड प्रक्रिया किती पारदर्शक आणि अचूक होती याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. या स्पर्धेचा निकाल हा एकूण 100 गुणांवर आधारित आहे. त्यापैकी 50 गुण हे पूर्णपणे आमच्या परीक्षकांच्या हातात होते. परीक्षकांनी प्रत्येक व्हिडिओचे बारीक निरीक्षण करून खालील 5 मुख्य निकषांवर प्रत्येकी 10-10 गुण देण्यात आले. नंबर 1, विषयाची मांडणी व भाषा यासाठी 10 गुण होते. यामध्ये स्पर्धकाचे विषयाचे सखोल ज्ञान, मुद्द्यांची सुसंगत मांडणी आणि भाषेचा अचूक वापर यावर आधारित हे 10 गुण होते. दुसरा प्रमुख निकष होता सादरीकरण आणि प्रभावीपणा. यासाठी देखील 10 गुण आपण ठेवले होते. यामध्ये वक्तृत्वाची एकूणच शैली, आवाजातील योग्य चढ-उतार, भाषणाचा प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव या सर्व गोष्टींचा यामध्ये विचार करण्यात आला. तिसरा मुख्य मुद्दा होता नजर संपर्क व देहबोली. यासाठी आपण 10 गुण ठेवले होते. कॅमेरासमोरील आत्मविश्वास, योग्य आय कॉन्टॅक्ट आणि विषयाला साजेसे हावभाव व देहबोली यासाठी संपूर्ण 10 मार्क होते. त्यानंतर ऑनलाईन व तांत्रिक शिस्त. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्याने काही ऑनलाईन मॅनर्स, इथिक्स आपल्याला पाळायचे होते. त्यासाठी 10 गुण आपण देण्यात आले होते. यामध्ये व्हिडिओचे रेकॉर्डिंग करताना पाळलेली तांत्रिक शिस्त आणि व्हिडिओ ऑडिओची स्पष्टता यावर आधारित या गोष्टी होत्या. आणि सर्वात शेवटचा जो निकष होता तो म्हणजे वेळेचे नियोजन आणि प्रभाव. दिलेल्या वेळेच्या मर्यादेत संपूर्ण विषय प्रभावीपणे आणि अचूक वेळेचे नियोजन करून संपवल्याचे कौशल्य या शेवटच्या मुद्द्यामध्ये तपासण्यात आले. असे एकूण 50 गुण हे परीक्षकांच्या हातात होते. परीक्षकांनी त्यावर आधारित गुणांकन करण्यात आले. यामध्ये 2 परीक्षकांनी प्रमुख अशी भूमिका बजावली. आता उरलेले 50 गुण हे पूर्णपणे तुमच्या हातात होते. म्हणजेच विद्यार्थ्यांचा वॉचिंग आवर्स, म्हणजेच परीक्षकांचे 50 गुण अधिक वॉच टाईमचे 50 गुण, असे एकूण 100 गुणांमधून हा महानिकाल तयार करण्यात आलेला आहे. विजेत्यांची नावे पाहण्यापूर्वी आपण बक्षिसाचे स्वरूप काय असेल ते पाहूया. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र गौरवची आकर्षक ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य वस्तू आपण घरपोच कुरिअरने पाठवणार आहोत. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक वक्त्याला डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आपण लवकरच पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे हे जे बक्षिसं आहेत, शैक्षणिक वस्तू असेल किंवा ट्रॉफी असेल, ही आपल्याला कुरिअर करून शाळा सुरू होईपर्यंत किंवा 15 ऑगस्टच्या पूर्वी आपल्या पत्त्यावर ही पोहोचवली जाईल. विजेत्यांकडून त्या पद्धतीने त्यांचे कुरिअर ॲड्रेस देखील घेतले जातील. चला तर मग आता वळूया आपण ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट पाहत होतो त्या 100 गुणांच्या महानिकालाकडे. यासाठी आपण 3 गट केलेले होते. 3 गटांमध्ये आपण 3-3 विषय विद्यार्थ्यांना दिलेले होते. तर पहिल्या गटामध्ये आपल्याला जे स्पर्धक लाभलेले होते त्या स्पर्धकांमधून हा जो गट होता हा होता 1ली ते 4थीचा. यामध्ये आपण जसं सुरुवातीला काही नियमावली बनवून पालकांसाठी सादर केली होती. त्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की 15पेक्षा जास्त स्पर्धक ज्या गटामध्ये असतील त्या गटातून आपण 3 पारितोषिके देणार आहोत. इतर जर 15पेक्षा कमी असतील तर आपण मात्र त्या ठिकाणी 1 पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे आपले जे पहिल्या गटातील स्पर्धक होते ते 15पेक्षा कमी असल्याने आपण त्या ठिकाणी 1 विजेता निवडणार आहोत आणि त्या विजेत्याचं नाव आहे. या गटामध्ये मुंबईच्या एका छोट्या दोस्ताने आपल्या वक्तृत्वाने आणि गोड शैलीने सर्वांची मने जिंकली. 100 गुणांच्या निकषावर सर्वोत्तम कामगिरी करून गट 1चा महाविजय ठरलेला आहे शिवांश शशिकांत पाटील.
राहणार मुंबईमधील शिवांश पाटील हा आपला पहिल्या गटातील विजेता ठरलेला आहे. शिवांशचे तसेच त्याच्या पालकांचे मनपूर्वक असे अभिनंदन. दुसरा गट इयत्ता 5वी ते 8वी ह्या गटामध्ये आपल्याला सर्वाधिक स्पर्धक या ठिकाणी लाभलेले होते. या गटामध्ये सर्वात अटीतटीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तसेच अंतिम गुणपत्रिकेनुसार या गटातील विजेते आहेत. यामध्ये 3 क्रमांक आपण काढलेले आहेत. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. काही जणांचे भाषण खूप उत्तम होते, मात्र वॉचिंग आवर्स कमी असल्याने त्यांना त्या ठिकाणी थोडासा गुणांकनामध्ये थोडासा बदल झाला, किंवा ज्यांचे वॉचिंग आवर जास्त होते मात्र इकडं जर त्यांचे सादरीकरण चांगले नसेल तर मात्र त्यांना त्या पारितोषिकापासून मुकावे लागलेले आहे. तर बिलकुल वेळ न घालवता आपण बघूया. तृतीय क्रमांकावर राहिलेली आहे सोनाली बडे, अहिल्यानगरची सोनाली बडे ही या गटामध्ये तृतीय क्रमांकावर आहे. द्वितीय क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगरची सुभद्रा जाधव आणि प्रथम क्रमांकावर आहे छत्रपती संभाजीनगरची संस्कृती आळंजकर. 3ही विजेत्यांचे गट 2 मधून खूप सारे असे अभिनंदन, खूप सारे कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तिसरा जो गट होता तो पुन्हा एकदा अटीतटीचा आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी वक्तृत्व सर्वच विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. त्यामध्ये आपण जर बघितलं तर या मोठ्या गटामध्ये ज्याने आपले वैचारिक प्रगल्भ आणि परिपक्व मांडणीने सर्वोत्तम गुण मिळवले तो सांगलीचा सुपुत्र ठरला आहे. याचा विजेता तो म्हणजे प्रणव जाधव. सांगलीचा प्रणव जाधव या गटामध्ये विजेता ठरलेला आहे. प्रणवचे तसेच त्याच्या पालकांचे विशेष अभिनंदन, कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हा सर्व गुणवंत विजेत्यांचे एजू मराठी परिवारातर्फे मनापासून अभिनंदन. मित्रांनो, या सर्व विजेत्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बाकीच्याही विद्यार्थ्यांचे जे सादरीकरण होते ते अत्यंत उत्कृष्ट होते. तुम्ही आता देखील त्या विजेत्यांचे किंवा त्या सर्वच सहभागी विद्यार्थ्यांचे व्हिडिओज आपण या चॅनलवर बघू शकतो आणि यामधून खूप साऱ्या काही गोष्टी, काहींच्या भाषणामध्ये खूप सारी विविधता आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानुसार आपण या सर्वांचे व्हिडिओ पुन्हा बघावे असे मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि हो, सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा ती म्हणजे या पहिल्या पर्वाच्या अफाट यशानंतर पुढील वर्षी म्हणजेच मे 2027 मध्ये या स्पर्धेचे दुसरे पर्व म्हणजे सीझन 2 आपण घेऊन येत आहोत. त्यामुळे आतापासून तुमच्या तयारीला लागा. त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या प्रत्येक डिजिटल वक्त्याचे पुन्हा एकदा आभार. तसेच स्पर्धा म्हटली की हार जीत आलीच, पण कॅमेरासमोर उभे राहून आपले विचार मांडणारा प्रत्येक जण आमच्यासाठी विजेताच आहे. अशाच नवनवीन उपक्रमांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा एजू मराठी, ज्ञानाची नवी दिशा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.